एक कस्टमर व्हॉट इज द ट्रिगर दॅट ही बाईज समथिंग. म्हणजे एखादा कस्टमर जर काही विकत घेत असेल आपल्याकडनं तर तो का विकत घेतो आणि त्याचा ट्रिगर काय असतो? पहिली गोष्ट म्हणजे त्याला काहीतरी गरज असते, म्हणजे त्याच्याकडे गॅप आहे. जी वस्तू त्याला पाहिजे ती त्याच्याकडे नसल्यामुळे ती गॅप त्याला जाणवते. ज्या दिवशी त्याला ती गॅप जाणवली त्याला ती वस्तू पाहिजे असते. त्याच्यानंतर दुसरा विचार असतो की त्याला व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे, म्हणजे त्याला 100 रुपयात 150 रुपये 200 रुपयाची वस्तू पाहिजे. तर ही त्याची दुसरी गरज असते. तिसरी गरज असते रिलायबिलिटी, की तो ज्याच्याकडनं घेणार आहे वेदर दॅट वेंडर इज रिलायबल ऑर नॉट. म्हणजे तो आयदर ही विल बाय अ सर्व्हिस ऑर ही विल बाय अ प्रोडक्ट ऑर ही विल बाय अ प्रोडक्ट विच अ सर्व्हिस. याच्यातनंच तो काहीतरी घेणार आहे. तर त्याची गरज जाणवल्याबरोबर तो शोधायला लागणार की कोणाकडनं घेतलं पाहिजे. त्या शोधामध्ये तुम्ही ॲज अ ब्रँड किंवा तुम्ही ॲज अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस त्याच्या या प्रश्नांना किती कम्फर्टेबली पॉझिटिव्ह उत्तरं देतायत त्याच्या मनामध्ये. कारण तो इंट्रोस्पेक्शन करतो, स्वतःबरोबर संभाषण करतोय. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठे आत येता त्याच्यावर अवलंबून असतं वेदर ही विल चूज यू ऑर समबडी एल्स. तर ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ॲज अन एंटरप्रेन्योर यू हॅव टू कीप लुकिंग आउट फॉर पीपल ज्यांची गरज तुमचा प्रोडक्ट आहे किंवा तुमची सर्व्हिस आहे, आणि ज्याला कस्टमरला ज्याची गरज आहे त्याच्या खुणा तुम्हाला दिसायला सुरू होतील की त्याला ह्या गोष्टीची गरज आहे. म्हणून आपण जर पाहिलं तर लोक सीझन वाईज कम्युनिकेशन करतात. दिवाळीच्या वेळेला कम्युनिकेशन वेगळी असते, परीक्षेच्या वेळेला वेगळी असते, पावसाळ्याच्या वेळेला वेगळी असते. जर गरज नसली तर द ब्रँड ऑर द बिझनेसेस ती गरज तुम्हाला पैदा करून देतात किंवा आठवून देतात. तर दिस इज हाऊ द सायकोलॉजी वर्क्स. एव्हरी परचेज अँड सेल इज अ गेम ऑफ सायकोलॉजी. आपली मनस्थिती ओळखणं आणि त्या अनुसार सोल्युशन प्रकट करणं किंवा प्रेझेंट करणं किंवा दाखवणं आणि देन कन्वर्ट दॅट पर्सन इनटू अ कस्टमर. म्हणजे आज हे एवढं झालंय आणि एवढ्या प्रमाणात झालंय की लोकांच्या एका गॅपला एक प्रोडक्ट लागत असतील ना तरी लोक 4 प्रोडक्ट घेतात. म्हणजे अगोदर मोबाईल नव्हते तर लोक विचार करायचे की मला एक मोबाईल घ्यायचा आहे. मग त्याच्यानंतर लोकांना असं समजलं की मला एका मोबाईलमध्ये 2 नंबर हवेत. मग आता त्याच्या पलीकडे गेलंय, आता एका माणसाकडे किमान 2 मोबाईल यायला लागलेत. तर एक मोबाईलमध्ये चांगले फोटो शूट करतात म्हणून मला तो काय मोबाईल पाहिजे, दुसऱ्या मोबाईलमध्ये मला डेटा फास्ट प्रोसेस होतो म्हणून मला तो दुसरा मोबाईल पाहिजे. 2 मोबाईलमध्ये अगोदर 2 नंबर असायचे, आता 2 मोबाईल नंबरमध्ये आता 4 मोबाईल नंबर आलेले आहेत. म्हणजे 4 मोबाईलमध्ये 4 नंबर आलेले आहेत वगैरे वगैरे. तर सेल आणि परचेसचा जमाना झालेला आहे आणि गॅप नसली तरी लोक शॉपिंग करतात. इट डिपेंड्स ऑन किती प्रमाणात ते प्रमोट केलं जातं प्रोडक्ट, जिथे तुम्हाला अशी जाणीव करवली जाते की बाबा ही गरज तुम्हाला आहे. तर इट इज नथिंग बट अ गेम ऑफ सायकोलॉजी. आता समजा जर एखादा मी प्रोडक्ट घेऊन आलो, मी एक 4 व्हीलर गाडी घेतली आणि अचानक 15 दिवसानंतर समजलं अरे मला तर ही गाडी घेतली पाहिजे होती, कारण ह्या गाडीतले जे फीचर आहेत ना ते मी घेतलेल्या गाडीमध्ये नाही आहे. तर व्हॉट इज ऑल दिस? दिस इज नथिंग बट सायकोलॉजिकल रिफ्रेमिंग ऑफ युअर थॉट्स. की ती गरज तुमची कायमस्वरूपी टिकलीच पाहिजे की मला ही गरज आहे, ती गरज आहे, ह्या गरज आहेत, त्या गरज आहेत, आणि हे चालूच आहे. दिस इज नथिंग बट सायकोलॉजिकल मार्केट.